शाईन गाडी चालू होती पप्पाची, पल्सर गाडी, सगळ्या गाड्या येऊ लागायच्या तिला, स्प्लेंडर. तिला उन्हाळ्याच्या सुट्ट्यात 4 व्हीलरचा क्लास लावून देते आता. माझं तर नाही झालं शिकणं, पण तिला लावते. ती आल्यावर दाखवते तुम्हाला. ती प्राची चालत आली, छान चालवती ना. लाईट चालू होता पण ग, लाईट चालू राहतो का दिवसा पण? हा. तर नंदनीचा स्टडी टेबल दाखवत तुम्हाला, मस्त स्टडी करायला. प्राची पण मला म्हणत राहते की मम्मी स्टडी टेबल घे, पण मला असं समजतच नाही त्याला घरात कुठं मॅनेज करावा. ते सोफा एक तर चांगला आहे समोर, तेवढ्याच्यावर आम्ही बसतो उठतो, पण जे 2 इकडून इकडून ठेवायचे असते त्याचा काही वापरच नाही आमच्या घरात. अशीच लाकडं म्हणून पडलेली आहे ते. एक शोकेज एक्स्ट्राचा पडलेला आहे घरात, बिनकामी पसारा जास्त आहे. तुम्हाला स्टडी टेबल दाखवते. आणि प्रसादनी मस्त जारचा प्रोजेक्ट बनवला ते पण दाखवते तुम्हाला. आता पहा, हे मी घरीच बनवलेलं आहे. मी एक बॉटल आणली होती ही, त्याला मी खालून छिद्र पाडलं, तर मी काय केलं त्याचे पाणी टाकलं, हे इथून पाणी निघत होतं, तर मी याला धरलं असं, ते हे बंद केलं तर पाणी निघत नव्हतं. हे चालू केलं तर पाणी येत होतं. अरे वा. मी गुगलवर सर्च मारलं हे वॉटर, आरू थांब थोडस. मग युट्यूब सर्च मारलं वॉटर टँक कसं बनवते, तसं आलं होतं. मग तुम्हाला यूज करून दाखवतो मी त्याचं. ए आरू थांब. ते बघ प्रसाद दादा दाखवायला आपल्याला, बघ कसं पाणी यायलं जारचं. ये तिला वाटेल प्यायचंच आहे आता ते. असं पिऊ शकते ती. हा, आरू पिऊ पण लागली मग आता. सामान की म्हणतोय आपल्या ठुलं बॅटरी गिटरी, हे ड्रिल मशीन. यात पाणी बिनी आहे आता हा आतमध्ये. कोण नाही गेली ही मशीन. अच्छा, ही ड्रिल मशीन. इंजेक्शनची याची बनवली ड्रिल मशीन. प्रसाद आणि आमची प्राची एकाच वर्गात आहे. अरे वा, ड्रिल मशीन चालू झाली बघा. आमची ड्रिल मशीन. अरे वा, व्हेरी गुड, व्हेरी गुड प्रसाद. ते दुसरं एक बनवलेलं आहे त्यांनी, ते दाखवायला आणायला. तोपर्यंत हे बघा तुम्ही टेबल. हे आर्टिफिशियल नाही आहे, दिस इज ओरिजिनल. आणि हे बघा पूर्ण स्टडीचं जे हे तिचं ते इथे लावलं बोर्ड. बनवलं होतं मी, पण मी काय केलं याची बॅटरी आणि बजर काढून टाकला, आणि आमची पाण्याची टाकी तशी भरली, तसं ते बजर वाजत ते बा तिकडे बा. इथली घरची टाकी. अच्छा, ते तिथं फिट केलेलं आहे त्यांनी. तिथं हे बघा, इथं दिसलं ना, तिथं बजर वाजतं म्हणे ते टाकी भरली की. टाकी तशी भरली तसं ते बजर वाजत. अच्छा. आणि असं टून लेके बोर बंद झाली की ते बंद. अच्छा. असं ते याचं ते बजर काढलं नाही तर हे बा ते गेम, हे गेम कसं होतं, हे कधी याला लागलं ते टून माझं होतं असं ते, पण ते काही उपयोग येत नव्हतं ना, म्हणून मी तसं केलं ते. अरे वा, ते पण उपयोगात. छान छान छान. डबल बजर आणतो, डबल नीट करतो. कर कर, आम्हाला पण करून द्या. आमची पण टाकी भरली की आम्हाला समजन. आमचं पाणी खूप वाया जातं. 5 मिनिटं तरी ते आवाज नाही आला पाण्याचा की वाया जातं पाणी. असं वायर लागतं, कुठे ते वायर, असं वायर लागतं थोडं लागते तुमचं घर, आणि इथं वाजायचं वायर लागते. अच्छा, आम्हाला पण करून द्या. आमची टाकी भरून बऱ्याचदा खाली जाती. 80 रुपये सहज लहान. याच्यात काय भरून ठेवलं, मिट्टी? याच्यात नाही, ह्या बॉक्स मध्ये नाही, ते नंदिनीला गिफ्ट भेटलं. ते गिफ्ट भेटलं नंदिनीला. ते काय आहे, ते काहीतरी लिहिलेलं आहे. कशी तरी माती ती दगड. यह उस तालाब की मिट्टी है जिसका पानी पीकर हम बड़े हुए. यह मेरे देश की मिट्टी है. गिफ्ट भेटलं तिला ते. मात्र हे काही लिहिलेलं आहे, भारत माता की जय. अरे वा, छान छान छान. माझ्याकडे असे पहिले 2 होत्या शाळेच्या टाइम मध्ये. इथे लेट लागतं ना, हे पण म्हणू शकतो घरी एकदा पण येतो मी. अरे मी समजेल ते बुकवर ठेवायचे ते वरचं, म्हणजे असं वजन पान हलू नाही पलटू नाही म्हणून. त्याच्या खाली असं ना, मग चपटा असं नसेल गोल. हा, चपट होतं ते. हा, पहिले खूप यायचे ते. निबंध बाय, हे पाहना सुविचार किती छान लिहिला तिने. आज गाढवासारखे कष्ट कराल तर पुढील संपूर्ण आयुष्य राजा होऊन जगाल. इथं फोकस ऑन गोल. हार्ड वर्क टुडे मीन्स सक्सेस टुमॉरो.
तर एव्हरी सनराईज इज अ सेकंड चान्स टू शाईन. इथं पण काहीतरी दिसतंय का, टार्गेट टॉप ॲट 100%. द वॉट अबाउट द रिझल्ट डे. छान लावलं तिने तिचे. चलो, वहिनीचं देवघर नेहमीच टायडी असतं त्यांचं, पण लाकडाचं म्हणजे व्यवस्थित त्यांनी असा हे काढलेलं आहे ना रकाना देवघरासाठी. आमच्या इथं म्हणजे ऑलरेडीच पहिलंच पप्पाचं होतं तेच आहे. त्यांनी आता हे नवीन घर आहे ना त्यांचं म्हणजे बनवलं होतं स्वतः, मग त्यांनी बनवून घेतलं. ते छान आहे ना, मला खूप आवडतं. वहिनीचं खूप टायडी ठेवतं देवघर. आणि ऑनलाईन काही अभिषेक आहे म्हणे, तर त्यांनी तयारी केली, रांगोळी काढली. इथं पण सामग्री आणून ठेवली. इथं पिंड तयार केली, मातीची पिंड तयार केली. इथे तुपाचा दिवा वगैरे, पाणी. आमच्या नंदिनीची मस्त रांगोळी चालू आहे. इकडं सगळ्यांच्याच रांगोळ्या चालू आहे. पेंट केलेलं नव्हतं ना, आता पेंट केले साईनाथ भाऊने मस्त. आणि हे पण आणलं, याच्यावर काही ठेवता येतं. मी त्याला विचारलं की तिचं म्हणला काय माहिती, आहे पण घरात 1-2 असं आणून लावलं. मस्त हे 7 हॉर्सचं मला पण एक पाहिजे, पण मी आहे ना असे जसं ही जी कागदाची आहे ना ती थोडी अशी सांगितली बनवायची. आणि असा मोर छान दिला ना कलर. साईबाबाचा भक्त आहे आमचा साईनाथ भाऊ जास्त. इथं पण एक बसवलं त्यांनी, छान वाटायलं ना. चादर आहे ना, माझ्या चादरापेक्षा जड आणलं त्यांनी. 2000चं का 2500चं म्हणायचे. थंडी वाजायचं कामच नाही. मस्त आहे. खोबरावाटी, हळकुंड, बदाम, खारीक सगळंच ठेवलं. सगळं झालं, पण दोरा आणा ग पांढरा नंदनी. या ऑनलाईन पूजेसाठी ना पिंड मात्र स्वयंभू करायची होती असं वहिनी म्हणू लागल्या. मातीची बनवली होती त्यांनी, म्हणजे लगेच ती विसर्जन करता येते म्हणे. तर जसं जसं म्हणजे प्रदीपजी मिश्रा त्यांचा व्हिडिओ त्यांनी लावलेला होता. जसं जसं ते व्हिडिओमध्ये करत होते ना, तसं तसं आम्ही इकडं करत होतो. वहिनीने म्हणजे दक्षिणा किंवा अक्षदा, हळदी, हळकुंड, सुपारी, का जे पण आपलं पूजेचं सामान असतं, दही, प्रसाद, धूप, दीप सगळं त्यांनी करून निघलो आम्ही. आता ते आले असतील ना, तर काहीतरी फराळाचं बनवावं लागेल. चला, अंधार आहे इथं, घरी गेल्यावर बोलते मी. आता नेमकंच आम्ही घरी आलो, तर मग वहिनीला म्हटलं पुढच्या वर्षी पण मी नक्की करल. मला माहीत नव्हतं असं, म्हणजे त्यांच्या इथं कसं TV आहे ना, तर ते आस्थावर प्रदीपजी मिश्रा त्यांचं बघून म्हणजे आपण पण अभिषेक करू शकतो घरच्या घरी. तर छान वाटलं मला, ते छान वाईब्स आली तिथे गेल्यावर. आमच्या गल्लीत कोणीच तसं केलं नाही. वहिनीने छान रांगोळी वगैरे काढली, छान तयारी केली. आमच्या गल्लीत झाडणं, संध्याकाळचं झाडणं नाही, रांगोळी नाही, कोणीच केलं नाही. त्यांच्या गल्लीत सगळ्यांनी रांगोळी वगैरे छान वाटू लागलं. तिकडे गेले मी तर. चला, हा पण एक व्हिडिओ बनवून गेला. तर हा ऑनलाईन अभिषेकचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला ते पण कमेंटमध्ये सांगा. आणि ते येतील तर आम्ही फराळ वगैरे आता बनवू. आणि नंतर तर काय असणार नाही. आता त्यासाठी व्हिडिओ तर इथंच एंड करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बाय बाय.